तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात. चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी. अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते. माझी बचत माझा फायदा. अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक. अंबरनाथमध्ये शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी अखेर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपला पत्ता उघडला आहे. वाळेकर यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी नगरसेवक संदीप भराडे यांनी आपण आमदारकीसाठी इच्छुक असल्याचं जाहीर केलं असून भराडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे भावी आमदार असा उल्लेख असलेले बॅनर्सही लावले आहेत. अंबरनाथच्या शिवसेनेत शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि आमदार डॉक्टर बालाजी किनीकर असे दोन गट उघडपणे सक्रिय आहेत. बालाजी किनीकर यांच्याशी असलेल्या विद्वेषामुळे त्यांचं काम यंदाच्या निवडणुकीत करणार नाही अशी ठाम भूमिका वाळेकर गटाने घेतली आहे. तसेच उमेदवार बदलून दिल्यास आम्ही मन लावून काम करू आणि उमेदवार निवडून आणू असाही प्रस्ताव वरिष्ठांसमोर वाळेकर गटाने ठेवल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली. मात्र बालाजी किनीकर हे 3 टर्मचे आमदार असल्यामुळे त्यांना बदललं जाईल का याबाबत साशंकता होती. तसंच किनीकर यांच्या विरोधात वाळेकर गटाकडून कुणाला उभं केलं जाणार हे देखील गुलदस्त्यात होतं. अखेर शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांचे अतिशय निकटवर्तीय समजले जाणारे माजी नगरसेवक ॲडव्होकेट संदीप भराडे यांनी आपण विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं जाहीर केलं आहे. इतकंच नव्हे तर भराडे यांच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी भावी आमदार असा उल्लेख असलेले भराडे यांचे बॅनर्सही लावले आहेत. तर शहर प्रमुख वाळेकर यांनी देखील संदीप भराडे यांच्या नावाचा उल्लेख असलेले बॅनर्स रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लावले आहेत. त्यामुळे वाळेकर गट यंदा आमदार किनीकर यांच्या विरोधात संदीप भराडे यांना मैदानात उतरवणार हे जवळपास निश्चित झालं आहे. या सगळ्याबाबत ॲडव्होकेट संदीप भराडे यांना विचारलं असता 2019 सालच्या निवडणुकीपूर्वीही मी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यावेळेस त्यांनी पुढच्या निवडणुकीत बघू असं सांगितलं होतं. त्यानुसार यंदा मी त्यांची भेट घेतली असता त्यांनी जो उमेदवार सीट निवडून आणेल त्याचा विचार होईल. त्यामुळे कामाला लागा असे आदेश खासदार शिंदे यांनी दिल्याचा दावा संदीप भराडे यांनी केला आहे. मागील 15 वर्षांपासून अंबरनाथ विधानसभेत एकच चेहरा दिला जात असून आपला मतदारसंघ राखीव आहे. मात्र या मतदारसंघात हवी तशी कामं झालेली नसल्याचं सांगत भराडे यांनी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. तसंच पक्षाने जर तिकीट दिलं नाही तर वरिष्ठ सहकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी बोलून पुढची वाटचाल ठरवू, पण निवडणूक लढवायचीच आहे असा ठाम निर्धार संदीप भराडे यांनी केला आहे. गेल्या 15 वर्षापासून आपण शहरामध्ये बघत असाल का आमच्या पक्षातर्फे एकच चेहरा चालत आहे. 2019च्या विधानसभा इलेक्शन्समध्ये मी आपले सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांची भेट घेतली होती आणि त्यावेळेस मी त्यांना विधानसभेसाठी इच्छुक आहे हे सांगितलं होतं. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं का संदीप आपण पुढच्या वेळेस प्रयत्न करू. तर त्याच दृष्टिकोनातनं मी आता मागच्याच महिन्यात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना भेटून आलो. त्यावेळेस सन्माननीय खासदारांनी मला सांगितलं का संदीप जो 100% सीट निवडून आणेल आपण त्यांनाच तिकिटाचा विचार करणार आहोत आणि तू तुझ्या कामाला लाग. तर याच गोष्टीचं मनात ध्येय धरून मी आता या 2024च्या विधानसभेमध्ये पक्षातर्फे माझं नशीब आजमावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आपला हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे. तर या राखीव मतदारसंघातून ज्या पद्धतीने कार्य करायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीने कामं झाली पाहिजे होती, तर कुठेतरी ती कामं कमी प्रमाणात झाली आहेत असं मला वाटतं. निश्चितच याच्यामध्ये माझे जे वरिष्ठ आहेत त्याचप्रमाणे माझे जे सहकारी आहेत, आमचे जे कार्यकर्ते आहेत, या सर्वांशी चर्चा केल्यानंतरच मी माझी पुढची वाटचाल जी आहे ती ठरवणार आहे. सध्या तरी असं आहे का निवडणूक लढवायचीच आहे, त्याच उद्देशाने आपण या गोष्टीकडे पुढे वाटचाल करत आहोत. या सगळ्या घडामोडी पाहता यंदाच्या निवडणुकीत शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांचा गट उघडपणे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या विरोधात काम करणार हे निश्चित आहे. त्यामुळे बालाजी किनीकर चौथ्यांदा आमदार होतात की स्वपक्षातूनच त्यांना विजयरथ रोखला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान याबाबत आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांना विचारलं असता मला यावर काहीही बोलायचं नसून वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, अंबरनाथ. अब अपना खुद का घर पाइए सिर्फ 0 डाउन पेमेंट पर, साथ में 6 महीने तक कोई EMI नहीं भरना है ना कमाल का ऑफर? तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स 900435 7772 7219717701.
तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा 155 एकरमध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी. तर आजच संपर्क करा. चड्ढा रेसिडेन्सी वांगणी. संपर्क क्रमांक 9355 154 154. मॅक्सिलाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे. हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. हे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या 1 वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा. तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.